नमस्कार, एचडब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत। मी अतुल चव्हाण। एक नजर हेडलाईन्सवर। भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राईकमुळे खवळलेल्या पाकिस्तानने आज भारताच्या हवाई हद्दीत घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र भारतीय हवाई दलाने हा हल्ला परतवून लावला। या चकमकीच्या वेळी भारताचे एक विमान कोसळून एक पायलट पाकिस्तानच्या तावडीत सापडला होता। दरम्यान आपला हा पायलट पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे भारताने मान्य केले असून युद्धकैदीसाठीच्या जिनेव्हा ॲक्टची अंमलबजावणी करून त्याला सुखरूपपणे भारतात पाठवावे अशी मागणी भारताने केली आहे। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज 3,14,489 कोटी रुपये महसुली जमा असलेला आणि 3,34,273 कोटी रुपये महसुली खर्च असलेला अंदाजित असलेला अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या सुरक्षा आढावा बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशन रद्द करण्याचा विचार झाल्याची माहिती आहे। या बैठकीला मुंबई पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल आणि डीजी दत्ता पडसलगीकर उपस्थित होते। सध्या राज्याच्या अधिवेशनाच्या बंदोबस्तात 5,000 पोलीस तैनात आहे। याशिवाय अधिवेशनावर येणाऱ्या मोर्चांसाठी 1,500 पोलिसांचा बंदोबस्त आहे। तणावाच्या पार्श्वभूमीवर हा पोलीस बंदोबस्त इतरत्र वापरता यावा यासाठी अधिवेशन रद्द करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती आहे। दुष्काळात होरपळणाऱ्या राज्यातील जनतेला अर्थसंकल्पातून मदतीची अपेक्षा होती, पण सरकारने अर्थसंकल्पातून दुष्काळी जनतेच्या तोंडावर मोठमोठे आकडे फेकून दिशाभूल केली आहे। हा अर्थसंकल्प म्हणजे घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे। पाकिस्तान विरोधात सुरू असलेल्या भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान भारतात घातपात घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही। यामुळे सुरक्षा यंत्रणेने भारतातील सर्व महत्त्वाच्या शहरांना हाय अलर्ट जारी केलाय। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुंबईत हाय अलर्ट असल्याचे जारी करण्यात आले आहे। भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना आज बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर होतोय। हा सामना जिंकल्यास भारताला ही मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवता येईल, पण भारताने हा सामना गमावला तर त्याच्या हातून मालिकाही सुटणार आहे। सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा एचडब्ल्यू मराठी। आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।